वेलकम माय डिअर फ्रेंड्स. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. टुडे वी आर गोइंग टू सी द एक्सरसाइज ऑफ चॅप्टर 12 फूड फॉर ऑल. सो लेट अस स्टार्ट. मित्रांनो, मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर PDF पाठवत असतो. मी सुद्धा PDF पाठवताना आता या स्लाइडमध्ये तुम्हाला ज्यावेळी PDF पाठवेल त्यावेळी मी या व्हिडिओची लिंक पाठवणार आहे. म्हणजे तुम्हाला प्रश्न पण पाहता येतील आणि काय करता येतील, तुम्हाला त्याची उत्तरं लिहिता येतील आणि क्वेश्चन समजला नाही तर ते व्हिडिओमधून पाहता येईल. म्हणून मी जेव्हा तुम्हाला PDF पाठवेल आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर तेव्हा काय करा, तुम्ही तो व्हिडिओ जो आहे त्या व्हिडिओमध्ये या स्लाइडमध्ये तुम्हाला लिंक दिली जाईल, त्या लिंकवर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पाहू शकताय आणि ह्या PDF तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर केल्या तरी चालतील. आता त्यातील क्वेश्चन नंबर 1 आहे, व्हॉट इज द सोल्युशन. आणि त्यातील क्वेश्चन आहे, द प्लांट इन द पॉट इज नॉट ग्रोईंग वेल. म्हणजे कुंडीत लावलेलं रोपटं जे आहे ते व्यवस्थित वाढ होत नाही आहे त्याची, तर काय करायला हवं. तर त्याच्यासाठी पहिला उपाय काय कराल तुम्ही, कीप द पॉट ॲट अ प्लेस वेअर इट विल गेट अ सफिशियंट सनलाईट. हे जे भांडं आहे किंवा ती जी कुंडी आहे की तिला जिथं सनलाईट सूर्यप्रकाश मिळेल तिथं ती ठेवायची आहे. ती सावलीत असेल किंवा अगदीच घरात असेल तर ती खिडकीत वगैरे ठेवायची आहे, म्हणजे तिला सनलाईट मिळेल आणि त्याची वाढ होईल. पुढे आहे, वॉटर द प्लांट रेग्युलरली. त्या कुंडीतील झाडाला दररोज पाणी घालायचं आहे. ॲड मॅन्युअर अँड ऑर्गॅनिक फर्टिलायझर टू द पॉट. त्या कुंडीमध्ये खत टाकायचं आहे. लूजन द सॉईल नियर द रूट्स. आणि त्या झाडाभोवतीच्या जी रूट्स आहेत, त्याची मुळं आहेत, त्या मुळाभोवती जी माती आहे ती घट्ट बसलेली असेल तर ती माती खुरप्याने काय करायची आहे, थोडीशी लूज करायची आहे. पुढे पाहूया, यूज युअर ब्रेन पॉवर. पुढचा क्वेश्चन काय आहे पहा, यूज युअर ब्रेन पॉवर. जरा डोके चालवा. व्हॉट इज द पर्पज ऑफ स्टोरिंग ग्रेन्स इन अवर हाऊस. आपल्या घरामध्ये आपण धान्य साठवून ठेवतो, ते कशासाठी ठेवतो किंवा त्यामागे हेतू काय. तर त्याचा आन्सर आहे, वी स्टोअर फूड ग्रेन्स इन अवर हाऊस टू यूज इट लॅटर. ते धान्य आपल्याला नंतर वापरता यावं म्हणून आपण हे धान्य आपल्या घरामध्ये साठवून ठेवत असतो. अजून कशासाठी ठेवतो, सीझनल फूड स्टफ्स कांट बी अवेलेबल थ्रू आउट द इयर. काही जे धान्य आहे काही प्रकारचं ते आपल्याला वर्षभर उपलब्ध नसतं, म्हणून बाकीच्या सीझनमध्ये ते वापरण्यासाठी आपण ते साठवून ठेवतो. उदाहरणार्थ कडधान्य काही वर्षभर बाजारात येत नाहीत, म्हणून आपण उन्हाळ्यामध्ये वगैरे ती कडधान्य साठवून ठेवत असतो आणि इतर ऋतूंमध्ये सुद्धा ते वापरता यावं म्हणून आपण ते साठवून ठेवत असतो. क्वेश्चन 3 पहा काय आहे, फाइंड अँड करेक्ट द इनकरेक्ट स्टेटमेंट. म्हणजे तुम्हाला काही वाक्य दिले आहे, स्टेटमेंट दिलेलं आहे, ते चुकलीचं जे सेंटेन्स असेल, जर चुकीचं स्टेटमेंट असेल तर ते आपण इनकरेक्ट आहे असं म्हणायचं आणि करेक्ट स्टेटमेंट त्या ठिकाणी लिहायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला फर्स्ट स्टेटमेंट दिलेलं आहे, देर इज ओनली वन वे ऑफ फार्मिंग. शेती करण्याचं फक्त एकच पद्धत आहे. तर हे स्टेटमेंट जे आहे ते इनकरेक्ट आहे. मग करेक्ट स्टेटमेंट आपण या ठिकाणी खाली लिहिलेलं आहे, देर आर मेनी वेज ऑफ फार्मिंग. शेती करण्याच्या अनेक पद्धती आहेत. या ठिकाणी म्हणले फक्त एकच पद्धत आहे शेती करण्याची, तसं नाही मित्रांनो, शेती करण्याच्या अनेक पद्धती आहेत. आता पुढील क्वेश्चन, इंडिया इज ॲन ॲग्रिकल्चरल कंट्री. भारत हा कृषीप्रधान देश आहे, किंवा असं म्हणायचं आहे की भारतातील जास्तीत जास्त लोक काय करतात, शेती करतात. तर हे आन्सर करेक्ट आहे. पुन्हा याच्यामध्ये चेंजेस करायची काही गरज नाही. पुढचा क्वेश्चन, यूज ऑफ इम्प्रूव्ड सीड्स डज नॉट लीड टू हायर यील्ड्स. म्हणजे जर आपण सुधारित बी बियाणं वापरली तर त्यातून जास्त उत्पन्न घेता येत नाही असं म्हणायचं आहे त्यांना. पण मित्रांनो, हे इनकरेक्ट आहे, हे चुकीचं आहे. करेक्ट स्टेटमेंट काय आहे, यूज ऑफ इम्प्रूव्ड सीड लीड्स टू हायर यील्ड्स. सुधारित बी बियाणं वापरली
तर जास्तीत जास्त उत्पादन घेता येतं. पुढील क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन 4 आहे, ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. आणि त्यातील पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ यूजिंग इम्प्रूव्ह सीड्स. सुधारित बियाणं वापरण्याचे फायदे कोणते आहेत? तर मित्रांनो, याचं ॲन्सर आहे, इम्प्रूव्ह सीड्स हॅव हायर यील्ड, दे कॅन रेजिस्ट पेस्ट अटॅक्स. म्हणजे इम्प्रूव्ह सीड जे आहेत, सुधारित बी बियाणं वापरले की जास्त प्रमाणात उत्पन्न घेता येतं आणि विशिष्ट रोगांना ते बळी पडत नाहीत ही पिकं. सम व्हरायटीज ऑफ बिकम राईप फॉर हार्वेस्टिंग इन अ शॉर्टर पिरियड ऑफ टाईम वाईल सम गिव्ह अ हाय यील्ड इवन विथ अ लो वॉटर सप्लाय. काही जी पिकं आहेत ती काय करतात, कमी काळामध्ये येत असतात. म्हणजे त्यांना जास्त वेळ त्यांची मशागत करायची किंवा ते पेरल्यानंतर त्याची जास्त वेळ काळजी घेण्याची गरज लागत नाही. कमी वेळातच त्याचं उत्पन्न आपल्याला घेता येतं. पुढील क्वेश्चन काय आहे पहा. विच आर द मॉडर्न मेथड्स ऑफ इरिगेशन, व्हॉट आर देअर ॲडव्हान्टेजेस. जलसिंचनाच्या आधुनिक पद्धती कोणत्या? तर ड्रीप इरिगेशन अँड स्प्रिंकलर इरिगेशन आर द मॉडर्न मेथड्स ऑफ इरिगेशन. या जलसिंचनाच्या आधुनिक पद्धती आहेत, मॉडर्न मेथड्स आहेत. आता त्याचे ॲडव्हान्टेजेस म्हणजे त्याचे फायदे काय आहेत पहा. ॲडव्हान्टेजेस ऑफ मॉडर्न इरिगेशन मेथड. फुल यूज इज मेड ऑफ द अवेलेबल वॉटर. उपलब्ध पाण्याचा पूर्णपणे वापर करता येतो. रूट्स ऑफ द क्रॉप्स गेट इनफ वॉटर. झाडांच्या मुळांना पुरेसं पाणी मिळतं. नो वॉटर गेट वेस्टेड थ्रू इव्हॅपोरेशन. बाष्पीभवनाद्वारे पाणी वाया जात नाही. हे न्यू मॉडर्न मेथड ऑफ इरिगेशनचे ॲडव्हान्टेजेस किंवा फायदे आहेत. पुढचा क्वेश्चन आहे, डिस्क्राईब द ड्रीप इरिगेशन मेथड. डिस्क्राईब द ड्रीप इरिगेशन मेथड म्हणजे ठिबक सिंचनाची माहिती लिहा. तर त्याचा ॲन्सर आहे, द ड्रीप इरिगेशन मेथड मेक्स यूज ऑफ पाईप्स विथ होल्स. जे ठिबक सिंचन आहे त्याच्यामध्ये झाडाच्या मुळाशी पाईपला असणाऱ्या छिद्राद्वारे पाणी पुरवलं जातं. दीज इन्श्युअर दॅट द रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ वॉटर ड्रीप ओनली नियर द प्लांट. आणि ठराविक पाणी थेंबाद्वारे अगदी झाडाच्या जवळच पाणी ते पुरवलं जातं. त्यामुळे काय होतं, फुल यूज इज मेड ऑफ अवेलेबल वॉटर. मिळालेल्या पाण्याचा पूर्णपणे उपयोग होतो, ते पाणी वाया जात नाही. पुढचा क्वेश्चन आहे, व्हॉट आर द रिझन्स ड्यू टू विच ग्रोईंग क्रॉप्स आर डॅमेज्ड. वाढत्या पिकाचं नुकसान होतं. पीक वाढत असताना त्याचं नुकसान का होतं किंवा त्याला धोका का असतो, तर डिसीज अँड पेस्ट अटॅक्स कॅन डॅमेज क्रॉप्स इन द फील्ड्स. पिकं रोगांना आणि कीटकांना बळी पडत असतात. अजून कशामुळे ते पिकं त्यांची ग्रोथ होत नाही, तर त्याचं कारण आहे लॅक ऑफ वॉटर सप्लाय ऑल्सो कॅन डॅमेज क्रॉप्स. पाणी पुरवठा पुरेसा न झाल्यामुळे सुद्धा पिकाचं नुकसान होत असतं. पुढील क्वेश्चन आहे, व्हॉट इज डन टू अवॉइड डॅमेज टू द क्रॉप्स. पिकांचं नुकसान होऊ नये म्हणून काय करायला हवं. त्यात पहिला उपाय करता येतो, इन्सेक्टिसाइड्स अँड पेस्टिसाइड्स आर स्प्रेड ऑन क्रॉप्स. कीडनाशकं आणि कीटकनाशकं पिकांवर फवारली पाहिजेत. सर्टन केमिकल्स आर रब्ड ऑन द सीड्स बिफोर सोईंग. मॉडर्न मेथड्स ऑफ इरिगेशन आर यूज टू वॉटर द क्रॉप्स. पहा, पिकाच्या मशागतीच्या किंवा शेतीच्या मॉडर्न मेथड वापरल्या पाहिजेत. त्यामुळे पिकांचं नुकसान होणार नाही. विशिष्ट रासायनिक खतंसुद्धा ती ज्या सीड्स आहेत, बिया आहेत, त्याच्यावर त्या बिया पेरण्यापूर्वी फवारली पाहिजेत किंवा मिसळली पाहिजेत त्यामध्ये. पुढील क्वेश्चन आहे, व्हॉट कॉजेस द फर्टिलिटी ऑफ सॉईल टू डिमिलिश. जमिनीची सुपीकता कशामुळे कमी होते, तर त्याचं पहिलं कारण आहे एक्झेसिव्ह यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर रिड्यूस द फर्टिलिटी ऑफ सॉईल. केमिकल फर्टिलायझरचा जास्त प्रमाणात वापर केल्यामुळे त्याची फर्टिलिटी कमी होत असते. द सेकंड रिझन इज एक्झेसिव्ह वॉटरिंग मेक्स द सॉईल सॉल्टी.
जास्त प्रमाणात पाणी दिल्यानंतर जमीन खारफुटी बनते किंवा क्षारयुक्त बनते. नेक्स्ट क्वेश्चन. What changes has modern technology brought about in the methods of farming? Modern technology of agriculture use improve seeds that gives higher yields. Modern methods of irrigation such as drip irrigation and sprinkle irrigation are used. म्हणजे पहिलं काय दिलं आपल्याला, मॉडर्न मेथड वापरल्यामुळे हायर यील्ड म्हणजे जास्त प्रमाणात उत्पादन घेता येतं. मॉडर्न मेथड्स ऑफ इरिगेशन सच ॲज ड्रिप इरिगेशन अँड स्प्रिंकल इरिगेशन आर यूज्ड. सध्याच्या काळात इरिगेशनसाठी झाडांना पाणी देण्यासाठी ड्रिप इरिगेशन आणि स्प्रिंकल इरिगेशन ह्या मेथड वापरल्या जातात. सम ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स अँड मॅन्युअर्स आर यूज टू इन्क्रीज द फर्टिलिटी ऑफ सॉईल. काही फर्टिलायझर्स वापरले जातात जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी. थ्रू ॲग्रिकल्चरल असिस्टन्स प्रोग्राम फार्मर्स आर गिवन इन्फॉर्मेशन अँड वेदर फोरकास्ट. कृषी कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांना हवामानाची आणि शेतीसंबंधी आधुनिक माहिती पुरवली जाते. 8 नंबर क्वेश्चन इज व्हॉट आर द मेथड्स यूज टू प्रिझर्व फूड ग्रेन्स. म्हणजे धान्य साठवण्यासाठीच्या कोणत्या पद्धती वापरल्या जातात. द आन्सर इज फॉलोइंग मेथड्स आर यूज टू प्रिझर्व फूड ग्रेन्स. द ग्रेन इज ड्राईड वेल इन द सन अँड फिल्ड इन द सॅक्स. ते धान्य उन्हामध्ये व्यवस्थित वाळवलं पाहिजे आणि मग ते पोत्यामध्ये भरलं पाहिजे. टू प्रिव्हेंट डॅमेज बाय पेस्ट केमिकल्स आर स्प्रेड ॲट अ प्लेस ऑफ स्टोरेज ऑर ऑल अराउंड इट. कीटकांपासून वाचवण्यासाठी त्याच्यावर काही केमिकल्स फवारली पाहिजेत, ज्या जागी साठवणार आहे त्या जागी. द थर्ड सोल्युशन इज नीम लीव्ज आर मिक्स इन द ग्रेन. धान्यामध्ये कडुलिंबाचा पाला मिसळला पाहिजे. सम प्रोटेक्टिव्ह केमिकल्स दॅट कॅन बी मिक्स विथ द ग्रेन आर ऑल्सो अवेलेबल इन द मार्केट. बाजारामध्ये काही प्रोटेक्टिव्ह केमिकल्स आहेत, ती साठवण्यापूर्वी त्या धान्यामध्ये मिसळून ठेवली पाहिजेत. द फोर्थ वन इज स्टोरेज प्लेसेस आर ऑलवेज केप ड्राय अँड एरी टू प्रिव्हेंट फंगस फॉर्मेशन. बुरशीची वाढ रोखण्यासाठी ज्या ठिकाणी आपण धान्य साठवणार आहे ती धान्य ड्राय, ती जागा कोरडी असावी आणि एरी म्हणजे जरा हवेशीर असावी. ओलसर जागी धान्य साठवू नये. द क्वेश्चन नंबर 9 इज वॉटर इज मेड अवेलेबल फॉर फार्मिंग. हाव इज वॉटर मेड अवेलेबल फॉर फार्मिंग. शेतीसाठी पाणी कसं उपलब्ध करून दिलं जातं. द आन्सर इज क्रॉप्स ग्रो वेल इफ दे आर वॉटर्ड ॲट द राईट टाईम. पिकांना योग्य वेळी पाणी दिल्यानंतर त्याची योग्य वाढ होत असते. वॉटर फ्रॉम रिव्हर्स, लेक्स अँड वेल्स इज यूज फॉर इरिगेशन इन ॲडिशन टू रेन वॉटर. म्हणजे सिंचनासाठी नदीमधील, तलावामधील, विहिरीमधील पाणी वापरलं जातं. ग्रेटर क्वांटिटीज ऑफ वॉटर आर स्टोर्ड बाय बिल्डिंग डॅम्स अँड बंड्स ऑन रिव्हर. जास्त प्रमाणात पाणी साठवण्यासाठी नद्यांवर धरणं आणि बांधारे बांधले जातात. टू ऑब्स्ट्रक्ट द फ्लो ऑफ वॉटर डाऊनस्ट्रीम. वाहत्या पाण्याला अडथळा येण्यासाठी किंवा वाहतं पाणी अडवण्यासाठी. द लास्ट क्वेश्चन इज मॅच द फॉलोइंग. जोड्या जुळवा. द ग्रेन स्टोर्ड इन डॅम प्लेस फंगस अटॅक. मी आन्सर दिलेला आहे डायरेक्ट. ग्रेन स्टोर्ड इन ड्राय एअर प्रिव्हेंट ग्रोथ ऑफ फंगस ऑन द ग्रेन. अँड द थर्ड वन इज ॲडिंग प्रॉपर केमिकल्स टू द स्टोर्ड ग्रेन प्रिव्हेंट इन्सेक्ट इन्फेस्टेशन. अशा पद्धतीने मित्रांनो हा एक्झरसाइज होता. हा एक्झरसाइज तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढा. मी तुम्हाला PDF पाठवेल. PDF पाठवण्यासाठी माझ्या व्हॉट्सॲप नंबरवर व्हॉट्सॲप करा. थँक्यू.